हल्ली मराठी वाचक कमी होत असल्याची जी ओरड ऐकू येते त्याला नुकत्याच मनसेतर्फे आयोजित पुस्तक प्रदर्शनामध्ये खोटं ठरवलंय। मराठी भाषा दिनानिमित्त दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेनं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। मराठी पुस्तक प्रदर्शनाच्या इतिहासामध्ये बहुधा पहिल्यांदाच इतकं भव्य दिव्य असं हे प्रदर्शन भरवलं गेलं, ज्याला लोकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला। ऐतिहासिक कादंबऱ्या, कथांसह चरित्र खंडांची देखील पुस्तकं मोठ्या प्रमाणामध्ये विकली गेली। खास करून छावा या सिनेमानंतर मोठ्या संख्येनं तरुण वर्गानं शिवाजी सावंतांची छावा, त्याचबरोबर विश्वास पाटलांची संभाजी या 2 कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या। कादंबऱ्यांबरोबरच इतर अनेक विषयांवरची पुस्तकं देखील विकली गेली। या निमित्तानं वाचकांना विविध विषयांवरची पुस्तकं इतक्या मोठ्या संख्येनं उपलब्ध झाली आहेत, याचं सर्वात मोठं श्रेय हे मनसेला जातं। साधारण आम्ही 500 कॉपीज इथं विकलेल्या आहेत आणि शेवटच्या 2 प्रती फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत आणि इतर स्टॉलमध्ये सुद्धा आणखी विकल्या गेलेल्या आहेत प्रती। म्हणजे मागणी आहे इतकी आहे की आम्ही ना स्वतः गाडी करून रोज नवीन 100-200 काय तयार होतील प्रती त्या घेऊन येतो इथं। साधारण 500 प्रती तर आम्ही विकलेल्या आहेत, शेवटच्या 2च आहेत शिल्लक। शिवाजी महाराजांच्या वरती श्रीमान योगी म्हणून कादंबरी आहे, तीही बेस्टसेलर आहे। तिच्या पण आम्ही जवळजवळ 250 ते 300 प्रती विकलेल्या आहेत। जो महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे छत्रपतींनी कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याची माहिती पुस्तकातून मिळावी म्हणून पुस्तकाची खरेदी केलेली आहे। छत्रपतींच्या पुस्तकांवर लोकांना सध्या इतिहास म्हणजे मुळातून जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यामुळे लोक इतिहासाचे जास्त पुस्तकं खरेदी करताना दिसत आहे। त्याचं कारण काय वाटते? इतिहास जाणून घेण्याची आताच काय एवढी क्युरिओसिटी झालेली आहे? कदाचित छावा हा सिनेमा असावा, छावा सिनेमामुळे कदाचित छावा सिनेमामुळे झालेला असावा।